नमस्कार, मी शुभांगी पंडित. स्वतेज न्यूज मराठीच्या बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. तर पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी. परभणी येथील घटनेच्या निषेधार्थ डोंगरकडा कडकडीत बंद, व्यापाऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद. परभणी शहरातील भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासमोरील भारतीय संविधानाची प्रतिकृती असलेल्या पुतळ्याची विटंबना केल्याप्रकरणी दिनांक 13 डिसेंबर 2024 रोजी डोंगरकडा येथील व्यापाऱ्यांनी प्रतिसाद देत आपली प्रतिष्ठाने बंद ठेवून या घटनेचा निषेध व्यक्त करण्यात आलाय. तसेच परभणी येथे आंदोलकावर दाखल केलेले गुन्हे मागे घेण्याची मागणी करण्यात आली. बंद आंदोलन आता डोंगरकडा येथील परिसरातील आंबेडकर अनुयायांनी मोठ्या संख्येने सहभागी झाले. तसेच आंदोलनात कुठेही अनुचित प्रकार घडला नाही. पोलीस निरीक्षक विष्णुकांत गुट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. बहुजन समाजाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जीवदान दिलं या आरक्षणाच्या माध्यमातून, आणि बहुजन समाजाला जीवदान देऊन सर्व घटना बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिली आणि ती सर्वांसाठी लिहिली, भारत देशासाठी घटना लिहिली. या घटनेला धक्का न पोहोचला या लोकांनी यांना फाशीची शिक्षा व्हायला पाहिजे आणि सर्व आमच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अनुयायाला जे गुन्हे दाखल झाले ते गुन्हे मागे घ्यायला पाहिजेत. सर्वप्रथम परभणी येथे जे संविधानाच्या उद्देशिकेची जी विटंबना करण्यात आली त्याबद्दल आम्ही डोंगरकडाच्या वतीने जाहीर निषेध करतो आणि आज डोंगरकडा कडकडीत बंद ठेवण्यात आला त्याबद्दल आम्ही सर्व व्यापारी वर्गाचे मनापासून आभार व्यक्त करतो. आणि आपल्या या चॅनलच्या माध्यमातून सांगू इच्छितो की परभणीमध्ये जो संविधानाच्या उद्देशिकेचा विटंबना करण्यात आली, सर्वप्रथम आरोपी सोपान दत्ता पवार यांना देशद्रोहाच्या आरोपाखाली अटक करून त्याची उच्चस्तरीय समिती नेमून चौकशी समिती नेमून चौकशी करावी व त्या मागील मास्टरमाइंड आहे त्या मास्टरमाइंडला खऱ्या सूत्रधाराला अटक करण्यात यावी अशी आमची प्रमुख मागणी आहे. आणि परभणी येथे जे आंबेडकरी वस्त्यांमध्ये कॉम्बिंग ऑपरेशनच्या नावाने मारहाण चालू आहे ती त्वरित थांबवावी आणि आमच्या समाज बांधवावर आंबेडकरी कार्यकर्त्यावर जे खोटे गुन्हे दाखल केलेले आहेत ते सर्वप्रथम मागे घेण्यात यावं आम्ही आज या चॅनलच्या माध्यमातून सर्वांना विनंती करतो, अशी मागणी करतो. परभणी इथली जी घटना आहे ती या भारताला काळिंबा फासवणारी एक घटना आहे आणि जी परभणीमध्ये जी घडलेली घटना आहे आणि आपण 75वा आज आपण संविधान दिन या देशामध्ये साजरा करतो. जागतिक लेवल दिन साजरा करत असताना अचानक हिवाळी अधिवेशन सुद्धा आहे आणि त्या लोकसभेमध्ये आज विरोधी पक्षातर्फे आणि सत्ताधारी पक्षातर्फे दोन्ही पक्षातर्फे आज संविधानाबद्दल चर्चा सुद्धा होणार आहे. आणि त्याच्यामध्ये सर्वात महत्वाचा मुद्दा आहे की जे परभणीला झालेली घटना एक दुःखदायक आहे, कारण संविधानाची प्रत एका मनुस्मृती एका माणसाने त्याच्या विकृत बुद्धीने हा कार्यक्रम केलेला आहे. हे कोणीही समाजाला शोभणारी गोष्ट नाही आणि अशा गोष्टी समाजाच्या प्रत्येकच या भारतातल्या प्रत्येकच नागरिकाला हे संविधानाचं रक्षक आहे, कारण संविधान हे सर्वांसाठी आहे. कारण संविधान हे कोणाचंही हक्काचं कोणाच्याही याच्या नाही, परंतु प्रत्येकाने संविधानाचं रक्षण करणे सर्व समाजाची आज भारतातल्या प्रत्येकाच्या ज्याला पोटातल्याला सोडून सर्वांना संविधानाची आवश्यकता आहे ती त्याचं रक्षण करणे आणि संविधानाप्रमाणे भारत चालणे ही एक
आज भारताला जरूरत आहे आणि त्याचप्रमाणे चाललाच पाहिजे असे आहे. परंतु काही विपरीत बुद्धीचे लोकांना काहीतरी त्यांच्या डोक्यामध्ये बाबासाहेबाबद्दल द्वेष भावना म्हणून ही जी झालेली घटना आहे ती आम्ही सर्व भारतीय आणि सर्व आम्ही डोंगरकडावासी सर्व आमचे बौद्ध बांधव सर्व संघटनेतर्फे सर्व पत्रकार संघटनेतर्फे आम्ही त्या गोष्टीचा परभणीच्या झालेल्या गोष्टीचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि आम्ही आज इथं सकाळपासून 1 वाजेपर्यंत कडकडीत आणि शांततेत कुठलाही आवाज किंवा कुठली चर्चा न करता आम्ही ते शांततेत पार पाडतो आणि व्यापाऱ्यांनी सुद्धा आम्हाला चांगल्या प्रमाणे सहकार्य करून इथला बंद एकदम सक्सेस झाला असं मी जाहीर करतो आणि माझे 2 शब्द थांबवतो.